सर्वांना प्रणाम. भारतीय इतिहास प्रबोधिनी मुंबई व जवाहर विद्यार्थीगृह नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती दिनी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा व परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्या निमित्ताने मी आपल्यासमोर स्वायत्त संस्थांचा गैरवापर एक गंभीर आव्हान या विषयावर मी हरिकिशन तुकारामजी हटवार दादा नागपूर आपल्याशी संवाद साधतो. संविधानामध्ये समाजाच्या हिताकरता, रक्षणाकरता, समाजावर देखरेख ठेवण्याकरता अशा स्वतंत्रपणे स्वायत्त संस्था निर्माण करण्यात आल्या. त्या घडत असलेले गैरप्रकार, भ्रष्टाचार, चोऱ्या लबाड्या करणाऱ्या लोकांची चौकशी करून त्यावर कारवाई करण्यात यावी आणि समाजाच्या नागरिकाला, देशाला न्याय मिळावा म्हणून त्यांना काही अधिकार देण्यात आले. परंतु या देशामध्ये काही लोक आले, त्यामध्ये या देशात दोन प्रकारचे लोक आहेत. एक समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या भागाला, आणि दुसरा साम दाम दंड भेद या प्रणालीमध्ये वावरणारा, या देशामध्ये आलेला कारभारी काही लोक इथे या स्वायत्त संस्थाचा गैरफायदा घेत आहे. जसे CBI, ED वगैरे, निवडणूक आयुक्त वगैरे अशा स्वायत्त संस्था ह्या समाजाचं रक्षण करून समाजाला न्याय दिला पाहिजे, समाजाचं भलं व्हावं याकडे लक्ष द्यायला पाहिजे. परंतु अलीकडे 2014 पासून या देशामध्ये फारच भ्रष्टाचार, व्यभिचार आणि गैरप्रकार होत आहे. काही लोकांना जबरदस्तीने या कार्यामध्ये भीती दाखवून त्यांना आपल्याकडे ओढवण्याचा प्रयत्न करत आहे. तसं ईडीला एखादा ऑफिसर
एखादा कर्मचारी, एखादा अधिकारी जर समाजाच्या हिताचं कार्य करत असेल आणि सत्ताधारी किंवा कार्यकर्ते यांचं भांड उघड करत असेल तर त्यांना या स्वायत्त संस्थांची भीती दाखवून त्यांच्यावर दुनियाभराचे प्रश्न निर्माण करून चौकशा बसवून त्यांना त्रास देण्यात येत आहे. म्हणून या देशामध्ये कोणीही स्वच्छ, चांगलं, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व याकडे याप्रमाणे कार्य करण्याचा जर निर्धार केला आणि कार्य करत असले तर त्यावर दुनियाभराचे आरोप, चौकशी आणि गुंडागर्दी माजवल्या जात आहेत, त्यांना त्रास दिल्या जात आहे. जसं मी आता उदाहरण देतो की काही लोकांनी दुनियाभराचे भ्रष्टाचार करून आणि त्याच सत्ताधारी लोकांनी त्याला भ्रष्टाचारी म्हणून डिक्लेअर केल्यानंतर त्याला भीती दाखवून त्यांनी आपल्याकडे ओढवून घेतलं आणि त्यांना क्लीन चिट दिली. अशा प्रकारचे दबाव आणून समाजाला त्रस्त करणारे, नष्ट करणारे, समाजावर दर्पण आणून त्यांना आपल्या साम दाम दंड भेद या नीतीकडे वळवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे. लोक घाबरलेले आहेत. इथं भ्रष्टाचार होऊ राहिलेले आहे, इथं बलात्कार होऊ राहिलेले आहे, इथं वाटेल तेवढं गभाळ होऊ नये हे सत्ताधारी मनसोक्त कारभार करून या देशाचं, या समाजामध्ये दहशत निर्माण करत आहे. आणि अशा प्रकारे या देशामध्ये आपल्या लोकांवर एक मोठं आव्हान आहे की यांना कसं दूर करायचं. म्हणून आपण एकजुटीने, इमानदारीने, एकामेकाच्या हातात हात टाकून जर काही करू शकलो तर या बदमाशांना आपण दूर करू शकतो. म्हणून आपण साम दाम दंड या नीतीला सोडून, या बदमाशांना सोडून आपण समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे तत्व या संविधानामध्ये दिलेले आहे. या संविधानाच्या माध्यमातून, या तत्वाच्या माध्यमातून आपण जर कार्य केलं तर हा देश सुफलाम पूर्वीसारखा सोन्याच्या धूळ निघेल अशा बाबतीत, अशा पद्धतीनं होऊ शकतो एवढं मी आपल्या सर्वांना सांगतो. यावर मी एक अभंग बनवलेला आहे आणि तो अभंग मी तुम्हाला बोलून दाखवतो. अग प्रसन्न वर्ग मला, अग प्रसन्न वर्ग मला, भवानी आई रोडगावाईन तुला. अग प्रसन्न वर्ग मला, अग प्रसन्न वर्ग मला, भवानी माय रोडगा वाईन तुला. अग लाच लुचपत वेबिचारी, लाच लुचपत वेबिचारी,
ठाई ठाई नष्ट कर ग तिला, कीर्ती तिची ठाई ठाई नष्ट कर ग तुला, भवानी माय रोडगावाईन तुला. अहो मोठे मोठे पुंजीपती हायत गुंड सरकारामंदी, मोठे मोठे पुंजीपती हायत गुंड सरकारामधी, गरिबाचे शोषण करी घेऊन जा त्यांना. अग रोडगावाईन तुला ग माय रोडगावाईन तुला. खाऊन खाऊन मस्त झाले, खाऊन खाऊन मस्त झाले, माणुसकीला विसरून गेले. खाऊन खाऊन मस्त झाले, माणुसकीला विसरून गेले. असेच आहे लबाड कोले, असेच आहे लबाड कोले, गाठावर ने माय त्यांना, गाठावर ने माय त्यांना ग माय रोडगावाईन तुला. अग रोडगावाईन तुला ग माय रोडगावाईन तुला. मी अशा प्रकारचा अभंग बनवलेला आहे आणि हा ऑल इंडिया रेडिओवर प्रकाशित झालेला आहे. अशा प्रकारचं आपण समाजाच्या हिताच्या कामाकडे लक्ष देऊन आणि ह्या गुंड प्रणालीला नष्ट करून जर आपण काही करू शकलो तर आपण आपली माणुसकी जागृत ठेवू शकतो, एवढं मी आजच्या क्षणी आपल्याला सांगू इच्छितो. जय भीम, नमो बुद्धाय.